ती आता फक्त सहन करणारी नाही, ती नाव नसलेली होती. कारण घरात तिला नेहमी आई, बायको, सून म्हणून ओळखलं जायचं. तिचं स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवून गेलं होतं. ती रोज पहाटे उठायची, घर झोपेत असायचं, पण तिच्या जबाबदाऱ्या आधीच जाग्या असायच्या. चूल पेटायची, भांडी वाजायची आणि तिच्या स्वप्नांवर हळूहळू राख साचायची. ती आई होती. मुलांसाठी स्वतःची भूक विसरायची. त्यांच्या यशासाठी देवाकडे मागणं मागायची. ती बायको होती. नवऱ्याच्या संघर्षात खांद्याला खांदा लावून उभी राहिली. पण त्या प्रवासात तिने स्वतःचा आवाज हरवला. ती सून होती. घराच्या अपेक्षा पेलताना ती स्वतःला विसरत गेली. चांगली स्त्री म्हणजे सगळं सहन करणारी असं तिला शिकवलं गेलं. एक दिवस तिचं शरीर थकलं आणि ती आजारी पडली. तेव्हा घराला पहिल्यांदा कळलं, ती फक्त जबाबदारी नव्हती, तीच आधार होती. ती बरी झाली, घरात परतली. पण त्या आजाराने तिला एक गोष्ट शिकवली. सहन करणं म्हणजे शक्ती नाही, स्वतःला जपणं म्हणजे खरी ताकद. त्या दिवसापासून ती बदलली. ती अजूनही सगळ्यांसाठी करते, पण स्वतःला विसरून नाही. ती आता नाही म्हणायला शिकली. थकली की थांबायला शिकली. स्वप्न पाहायला परत शिकली. ती आरशात पाहून म्हणाली, मी फक्त घरासाठी नाही, मी स्वतःसाठीही महत्त्वाची आहे. आज ती हसते, कारण आता ती फक्त जगत नाही, ती उभी राहते. आणि लक्षात ठेवा, जेव्हा स्त्री स्वतःची किंमत ओळखते, तेव्हा ती घर मोडत नाही, घर मजबूत करते.